श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात यशाची नवी दारे उघडणार आहेत का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणार का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढतील? कुटुंबातील मतभेद दूर होतील का? प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? ग्रहांची अनुकूल साथ तुम्हाला मिळणार आहे का? चला जाणून घेऊया. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ग्रह कोणते शुभ आणि सावधगिरीचे संकेत देत आहेत, त्यासाठी चला पाहूया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ लागतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन संधींचं स्वागत करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. मात्र यशामुळे अहंकार वाढू देऊ नका. प्रत्येक निर्णय घेताना संयम आणि दूरदृष्टी ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक बळ वाढेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसतील, परंतु खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. या आठवड्यात नवीन ओळखी आणि महत्त्वाचे संपर्क भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतात. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास हा आठवडा भविष्यातील यशाचा मजबूत पाया ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे कार्यालयात तुमचा प्रभाव वाढेल. अनेक दिवसांपासून अडकलेला एखादा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि नवीन भागीदारीचे प्रस्ताव लाभदायक ठरतील. उद्योग व्यवसायात विस्तार करण्याचा विचार पुढे सरकेल. मार्केटिंग, मीडिया, कला, शिक्षण किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी नम्रतेने वागा आणि कोणावरही अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नका. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन स्वीकारल्यास मोठ्या अडचणी सहज दूर होतील. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी किंवा यशाची बातमी तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवेल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगले परिणाम दिसून येतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि काही नवीन आर्थिक स्रोतही उपलब्ध होऊ शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र आनंदाच्या भरात अनावश्यक खर्च करू नका. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही मोठा खर्च करावा लागू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असला तरी प्रत्येक निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत संयम ठेवणे हिताचे ठरेल. बचतीसाठी नवीन योजना तयार करा. कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील स्थैर्य अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि उत्साही राहील. घरातील सदस्य तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. काही जुने गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नातेवाईकांची भेट झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र छोट्या गोष्टींवरून राग व्यक्त करणे टाळा. प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास घरातील वातावरण अधिक सुखद राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंददायी कार्यक्रम होऊ शकतो. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला होईल आणि नात्यातील विश्वास दृढ होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. जोडीदारासोबत भविष्यातील योजना करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. संशय, अहंकार किंवा हट्टीपणा टाळा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि एकमेकांना वेळ द्या. एखाद्या छोट्या भेटवस्तूमुळे किंवा सरप्राईजमुळे नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय क्षण तुमच्या नात्याला नवीन ऊर्जा देईल. प्रेमातील प्रामाणिकपणा आणि विश्वास तुमच्या नात्याला अधिक सुंदर बनवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन अभ्यासक्रम किंवा कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. गट अभ्यासातून नवीन कल्पना आणि माहिती मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळा. नियमित अभ्यास आणि योग्य वेळापत्रकामुळे अपेक्षित यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी परीक्षेत, मुलाखतीत किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मेहनत आणि शिस्त यांचे फळ निश्चित मिळेल. हा काळ भविष्यातील मोठ्या यशासाठी मजबूत पाया तयार करणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप आणि संतुलित आहार घेणे आवश्यक राहील. मसालेदार आणि तेलकट पदार्थ कमी खा. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी होण्याची शक्यता आहे. योग, प्राणायाम आणि ध्यानामुळे मानसिक तणाव कमी होईल. नियमित चालणे किंवा व्यायाम केल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील. रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पुरेसे पाणी प्या आणि उन्हात जास्त वेळ राहणे टाळा. मानसिक शांतता राखल्यास शारीरिक आरोग्यही चांगले राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला उत्साह, स्फूर्ती आणि मानसिक समाधानाचा अनुभव येईल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. नवीन लोकांशी ओळख होईल आणि महत्त्वाचे संपर्क निर्माण होतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. समाजात तुमचा सन्मान वाढेल. एखाद्या शुभकार्याचं निमंत्रण मिळू शकते. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा आणि घाई टाळा. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा शुभ घटना संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. नवीन ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी उपयुक्त ठरतील. उपाय. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गहू, गूळ किंवा तांब्याचे दान करणे शुभ ठरेल. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा फळांचे दान करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही कठोर शब्दांत बोलणे टाळा. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा यश, प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये तुमच्या कार्याचे कौतुक होईल. व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे उत्कृष्ट फळ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार पाळल्यास आठवडा उत्साहपूर्ण जाईल. योग्य नियोजन, संयम आणि नम्रता यामुळे अनेक मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा सन्मान मिळाल्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल. श्रद्धेने दिलेले उपाय केल्यास ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील आणि पुढील काळातही यशाची वाट अधिक प्रशस्त होईल. धन्यवाद.